Hello students. Now today part 1 paper 1 त्याच्यातला टॉपिक नंबर 3 आपले दोन टॉपिक झालेत. हा टॉपिक आपला थर्ड टॉपिक आहे. ठीक आहे. पहिला टॉपिक कुठला झाला आहे पेपरचा? लॉजिक झाला, मॅथमॅटिकल लॉजिक. सेकंड झाला मॅट्रायसिस आणि थर्ड वन इज आता स्टार्ट कुठला? डिफरन्शिएशन. आपले पार्ट 2 चे पण 3 टॉपिक झालेत आणि आता हा पार्ट फर्स्ट मधला तिसरा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. कुठला? डिफरन्शिएशन. आता या डिफरन्शिएशनमध्ये पॉईंट कुठले कुठले आहेत बघा. 6 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर. हे 6 पॉईंट त्याच्यामध्ये आहेत. सोपे आहेत अगदी, काय अवघड नाही. हे 6 पॉईंट आहेत. नंतर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला हे सगळं झालेलं आहे. 11वीला सगळं तुम्हाला हे झालेलं आहे, तरी पण तुम्हाला समोर ठेवलेले फॉर्म्युले. याचा अर्थ y इक्वल टू एफ एक्स हे फंक्शन, y इक्वल टू काय? एफ एक्स फंक्शन. याचा अर्थ y हे झालं फंक्शन. डेरिव्हेटिव्ह काय? dy अपॉन dx. कारण काय? y विथ रिस्पेक्ट टू एक्स, y विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ dy अपॉन dx किंवा त्याला एफ डॅश एक्स असं म्हणतात. एफ डॅश एक्स याचा अर्थ काय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश एक्स म्हणजे काय? हे झालं एफ डॅश एक्स म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला. आणि एफ डबल डॅश एक्स म्हणलं काय झाला? सेकंड डेरिव्हेटिव्ह. काय होतो? सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आपला डेरिव्हेटिव्ह माहिती असतो. म्हणजे तुम्हाला फाइंड dy बाय dx म्हटलं काय किंवा फाइंड एफ डॅश एक्स म्हटलं काय, मिनिंग काय सेम आहे. याचा अर्थ दोन्हीचा अर्थ काय होतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. काय होतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता कॉन्स्टंट केचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. म्हणजे कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय? 0. कॉन्स्टंट नंबर कुठलाही घ्या. 1 घ्या, 5 घ्या, 100 घ्या, ठीक आहे, 25 घ्या, कुठलाही. त्याचा कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एक्स. 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x². एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय? n इंटू एक्स रेस टू n-1. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल ही काय? समजा एक्स रेस टू 5 आहे तर काय होणार? 5x रेस टू 4. 5x रेस टू काय होणार? 4. कारण n-1 आहे, n 5 आहे, त्यामुळं 5x रेस टू 4 असं. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. लक्षात आलं की काय करायचं? ए म्हणजे नंबर पण असतो. म्हणजे समजा 5 रेस टू एक्स आहे, याचा अर्थ ए रेस टू एक्स आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आलं आहे. ए रेस टू एक्स म्हणलं काय? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. नंतर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचा असतो आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. एवढे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता आपण इन डिटेल्स थोडंसं बघूया. त्याच्यामध्ये कारण की रूल एक आहेत बघा. आपला रूल तुम्हाला झालेले सगळे 11वीला. कुठले? y इज इक्वल टू u प्लस ऑर मायनस v. याचा अर्थ dy बाय dx इक्वल टू काय? du अपॉन dx प्लस dv अपॉन dx विथ y विथ रिस्पेक्ट टू x. इथं पण तसंच आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल आहे u इंटू v. y इक्वल टू काय? u इंटू v. काय रूल आहे? फर्स्ट ॲज इट इज u इंटू सेकंड डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx प्लस सेकंड ॲज इट इज v इंटू du अपॉन dx. नंतर y इक्वल टू v अपॉन u अपॉन v. इथं काय? सेकंड ॲज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ v इंटू du अपॉन dx मायनस फर्स्ट ॲज इट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह मायनस u dv अपॉन dx डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर v स्क्वेअर. हे रूल तुमच्याकडे आहेत ऑलरेडी. ठीक आहे. आणि y इक्वल टू k इंटू u. याचा अर्थ k कॉन्स्टंट नंबर आहे, याचा अर्थ k इंटू du अपॉन dx. k इंटू du अपॉन dx. हे सगळे रूल्स, हे डेरिव्हेटिव्ह आणि आपले हे पॉईंट्स टू रिमेंबर. म्हणजे एवढे आपले सब पॉईंट आहेत थोडक्यात. किती आहेत या टॉपिकमध्ये? 6 सब पॉईंट आहेत. शक्यतो प्रत्येक पॉईंटवर एक एक्झरसाईज आहे. प्रत्येक पॉईंटवर काय? एक एक्झरसाईज आहे. नंतर हा टॉपिक आपला 7 मार्काला आहे. किती? 7 मार्क्स. किती आहे? 7 मार्क्सला आहे. ठीक आहे. आता इन डिटेल आपण बघूया 1 बाय 1. फर्स्ट पॉईंट आपला कुठला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन युजिंग चेन रूल. युजिंग काय? चेन रूल. याचा अर्थ dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. याचा अर्थ du कॅन्सल झालं तर काय राहतं? dy अपॉन dx म्हणजे सेम राहिलं हे इक्वॅलिटी. dy अपॉन dx फक्त आपण काय केलं? dy अपॉन du आणि du अपॉन dx. ठीक आहे. हे काय केलं? du अपॉन dx. हा चेन रूल वापरायचा. आता कधी वापरायचा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. या टाईपमध्ये, या एक्झरसाईजमध्ये आपल्याला काय काय बघा? y इक्वल टू
वाय इक्वल टू रूट ऑफ एफ एक्स, कुठल्या टाईपचे एक्झाम्पल असतील सांगतो तुम्हाला. वाय इक्वल टू रूट ऑफ एफ एक्स किंवा एफ ऑफ रेस टू के, किंवा नंतर दुसरं वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, नंतर वाय इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स किंवा ए रेस टू एफ ऑफ एक्स, ए रेस टू एफ ऑफ एक्स. आता इथं अशा टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल असतील, रूटमध्ये असतील. फंक्शन काय असेल, रूटमध्ये फंक्शन असतं किंवा फंक्शन रेस टू कॉन्स्टंट नंबर असतो, फंक्शन इंटू कॉन्स्टंट नंबर, किंवा लॉग ऑफ फंक्शन असतं, किंवा ई रेस टू फंक्शन असतं, किंवा ए रेस टू फंक्शन असतं. अशा टाईपचं जर एक्झाम्पल असतील तर एफ एक्स इक्वल टू काय करायचं, पुट यू इक्वल टू एफ एक्स. काय करायचं तर अशा वेळेस काय करायचं, पुट यू इक्वल टू एफ एक्स किंवा एफ एक्स इक्वल टू यू. काय गेलं, यू इक्वल टू एफ एक्स किंवा एफ एक्स इक्वल टू यू हे पुट करा, किंवा असं बोलू येतो एफ एक्स इक्वल टू यू म्हणून आपण, एफ एक्स इक्वल टू काय यू हे पुट करायचं. ठीक आहे, एक्झाम्पल टाईप लक्षात आले का. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला आले की लक्षात ठेवायचं आपला इथं हे कंपोजिट फंक्शन आहे. याचा अर्थ आपल्या इथं युजिंग चेन रूल वापरायचं आहे, चेन रूल वापरायचं आणि हे सॉल्व करायचं. याचा अर्थ एफ ऑफ एक्स इक्वल टू यू हे झालं की आपलं काय करावं लागलं, आपलं मग फंक्शन काय करायचं, डी यू अपॉन डी वाय अपॉन डी यू काढायचं आणि डी यू अपॉन डी एक्स काढायचं. ह्या दोन व्हॅल्यू काढले की आपल्याला काय मिळतं मग, डी वाय अपॉन डी एक्स. येतं लक्षात येतं. ओके, आपण आता एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. एक्झरसाइज 3.1 पहिलं एक्झाम्पल बघा, फाइंड डी वाय बाय डी एक्स. क्वेश्चन काय, फाइंड डी वाय बाय डी एक्स किंवा डिफरन्सिएशन आणि खाली एक्झाम्पल असतं. ठीक आहे, आता वाय इज इक्वल टू रूट ऑफ काय एक्झाम्पल, वाय इज इक्वल टू रूट ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स. काय एक्झाम्पल आहे, एक्स प्लस 1 अपॉन एक्स हे एक्झाम्पल. आत्ता सांगितलं तुम्हाला कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे हे, वाय इक्वल टू रूट ऑफ एफ एक्स आहे का त्या टाईपचं एक्झाम्पल. हे फंक्शन आहे, याचा अर्थ हे एफ एक्स. ह्याला काय अशा टाईपचं एक्झाम्पल असेल तर आपलं काय सांगितलं तुम्हाला आता सोल्युशनमध्ये, गिवन एक्झाम्पल घ्या, आहे गिवनमध्ये आहे तसं येणार. याचा अर्थ पुट काय होणार, हे एफ एक्स इक्वल टू काय आलं हे यू, एफ एक्स इक्वल टू यू. आता हेच आपण असं लिहू शकतो, काय आपण लिहू शकतो, हे वाय इज इक्वल टू हे रूट आहे, याचा अर्थ एक्स प्लस 1 अपॉन एक्स रेस टू हाफ. याचं मिनिंग आपण असं लिहू शकतो, हे रूट आहे याचा अर्थ रेस टू हाफ. ह्याला आपण काय म्हटलं आहे, ह्याला काय केलं आपण एफ एक्स किंवा कॉन्स्टंट नंबर पण झाला, हे दोन टाईप झाले. हे पण आता हे एक्झाम्पल कशामध्ये कन्वर्ट झालं आहे, वाय इज इक्वल टू काय झालं, हे एफ एक्स रेस टू केच्या फॉर्मॅटमध्ये फिक्स झालं, कॉन्स्टंट नंबर वरती आला. ठीक आहे, कॉन्स्टंट नंबर वरती आला. याचा अर्थ आता एफ एक्सला काय करायचं आपला, पुट एफ एक्स इक्वल टू यू. ठीक आहे, मग इथं काय यू इक्वल टू काय येणार, हे यू इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स, यू इक्वल टू काय एक्स प्लस 1 अपॉन एक्स. ठीक आहे, याचा अर्थ हे काय झालं, यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय काढायचं आपला डी यू अपॉन डी एक्स. काय विथ रिस्पेक्ट टू बघायचं आपला डी यू अपॉन डी एक्स काढायचं आहे, डी यू अपॉन डी एक्स काढायचं. याचा अर्थ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. इथं लक्षात. नंतर आपलं काय करता, मग आता हे समजा हे यू झालं आपलं, हे काय झालं यू झालं. मग आता देअरफोर वाय इक्वल टू काय होणार, मग आता वाय इक्वल टू हे काय यूची व्हॅल्यू आहे, यू रेस टू काय होणार, हे यू रेस टू हाफ. वाय इज इक्वल टू यू रेस टू काय झालं हाफ. बघा ह्याला यू म्हटलं, यू इक्वल टू हे झालं, मग देअरफोर वाय इक्वल टू काय होणार, हे यू रेस टू हाफ, यू रेस टू हाफ. इथपर्यंत लक्षात आलं काय केलं ते, यू रेस टू हाफ झालं. आता आपलं इथं काय बघा वाय आणि यू आहे, वाय आणि यू आहे, याचा अर्थ काय होतो वाय विथ रिस्पेक्ट टू यू आहे का. बघा वाय विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. हे दोन डेरिव्हेटिव्ह काढले की आपलं काय मिळतं, डी वाय अपॉन डी एक्स मिळते. याचा अर्थ आता आपण इथं काय केलं मग बाय युझिंग चेन रूल, याला काय म्हणायचं चेन रूल. काय केलं आपण आता इथं डी यू अपॉन डी एक्स, डी यू अपॉन डी एक्स हे काढायचं आणि डी वाय अपॉन डी यू काढायचं. लक्षात आलं काय आहे ते. समजा काय, समजा इथं यम इक्वल टू समजा इथं पीमध्ये असेल, याचा अर्थ काय होतो यम विथ रिस्पेक्ट टू पी, याचा अर्थ डी एम अपॉन डी पी, डी एम अपॉन डी पी. हे समजा इथं बाकी आणखी समजा तुम्हाला इथं वाय इक्वल टू क्यू असतं तर काय केलं असतं डी वाय अपॉन डी क्यू, वाय विथ रिस्पेक्ट टू क्यू. लक्षात आलं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तो. हां हे डी यू अपॉन डी एक्स आणि हे डी वाय अपॉन डी यू, ह्या दोन गोष्टी आता काढून घ्या आपण. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं डी यू अपॉन
सुरुवातीला काय काढू आपण डी यू अपॉन डी एक्स काढू, कुठलंही काढलं तर चालतं, काय अडचण नाही. ठीक आहे, सुरुवातीला काय काढू आपण आता मग डी वाय अपॉन डी यू. काय काढायचं आपण इथं काढतो मी डी वाय अपॉन डी यू इक्वल टू काय जाणार आता इथं कुठल्या फॉर्मॅटमध्ये हे एक्स रेस टू एन, याचा अर्थ काय होणार हे हाफ इंटू यू रेस टू मायनस हाफ, बरोबर आहे का. एन इंटू ही एन झालं, ही एन इंटू एक्स रेस टू काय एन मायनस वन, याचा अर्थ हाफ मायनस वन, म्हणजे हाफ मायनस वन म्हणजे किती आलं मायनस हाफ, बरोबर आहे का. हे किती आलं हे टू मायनस काय आलं हे टू मायनस सॉरी इथे काय आलं 1 मायनस 2 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ मायनस, याचा अर्थ काय आलं हे मायनस हाफ. लक्षात आलं, हाफ मायनस 1 म्हणजे किती आलं मायनस हाफ आलं. ठीक आहे, याचा अर्थ हे झालं हे. आता यूची व्हॅल्यू पुटअप करायचं, याचा अर्थ काय आलं हे डी वाय अपॉन डी यू इक्वल टू हाफ, यूची व्हॅल्यू काय पुट केली आपण एक्स प्लस 1 अपॉन एक्स रेस टू मायनस हाफ, नंबर 1. आपण काय करायचं ह्याला कुठल्या अगोदर तुम्ही घ्या, ह्याला नंबर 1 म्हणा, ह्याला नंबर 2 म्हणा, ह्याला नंबर 1 ह्याला नंबर 2 म्हणा, फ्रॉम 1 and 2 डी वाय अपॉन डी एक्स, साधी गोष्ट आहे. ठीक आहे, हा आपण A1 काढलं. आता दुसरं काय आपला डी यू अपॉन आपण काय काढलं डी वाय अपॉन डी यू काढलं, डी वाय अपॉन डी यू काढलं, ह्याला नंबर 1. आता डी यू अपॉन डी एक्स काढायचं, म्हणजे आता यू आणि एक्समधलं आपलं पाहिजे फंक्शन, याचा अर्थ यू आणि एक्समध्ये हे फंक्शन आहे, याचा अर्थ इथं काय म्हणजे ह्याला डिफरन्शिएट लेट हे घ्यायचं, घेतलं हे फंक्शन घेतलं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय म्हणजे झाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय आलं मग डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू आता हे काय ॲडिशन टाईप आहे, पहिला डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह प्लस आहे, म्हणजे यू प्लस व्हीच्या फॉर्ममध्ये, याचा अर्थ पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 प्लस 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, इथं बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 आणि 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, याचा अर्थ मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू काय आलं हे 1 प्लस मायनस काय झालं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, मायनस 1 अपॉन काय झालं एक्स स्क्वेअर, म्हणजे काय आलं तर हे डी यू अपॉन डी एक्स, याला म्हणून आपण नंबर 2, डी यू अपॉन डी एक्स किती आलं 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज नंबर 2. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू बाय युझिंग चेन रूल किती आलं बघा डी वाय अपॉन डी यू किती आहे हे हाफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स रेस टू मायनस हाफ इंटू काय डी यू अपॉन डी एक्स किती आहे इंटू 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, का ब्रॅकेट टाकले चालेल. दॅट इज द फायनल आन्सर डी वाय अपॉन डी एक्स. किती सोपा इझी आहे, फक्त तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल कोणत्या टाईपमध्ये आहे हे लक्षात आलं की काय वाय इक्वल टू रूट काय फंक्शन आहे, याचा अर्थ वाय इक्वल टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स, याचा अर्थ एफ ऑफ एक्सला काय करायचं पुट यू इक्वल टू, याचा अर्थ दोन फंक्शन आले आपले यू इक्वल टू काय केलं की आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू यू झालं की देअरफॉर वाय इक्वल टू मध्ये हे काय केलं आपण हे वायची व्हॅल्यू लिहिली आपण, हे याचा अर्थ काय होतं असा होतो, याचा अर्थ ह्याला यू म्हटलं, याचा अर्थ काय झालं हे याचा अर्थ ह्याला यू म्हटलं म्हणजे काय होणार हे वाय इक्वल टू काय होणार यू रेस टू मायनस हाफ, यू विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय विथ रिस्पेक्ट टू यू हे दोन्ही फंक्शन आले आपल्याला, याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. ओके लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण, कुठल्या टाईपचं हे लक्षात आलं का, हे तुम्हाला इथं रूटमध्ये काय असू शकेल, रूटमध्ये समजा तुम्हाला काय रूट ऑफ क्यूब आहे, काय एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू क्यूब रूट ऑफ काय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, हे होमवर्क करायचं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, फक्त हिंट देतो मी, याचा अर्थ मिनिंग काय होतं हे वाय इक्वल टू काय झालं आहे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 1/3 झालं, याचा अर्थ हे काय झालं एफ ऑफ एक्स झालं. ह्याला पुट काय करायचं मला आपला पुट यू इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे यू विथ रिस्पेक्ट टू काय एक्स झालं आणि याचाच अर्थ काय झाला देअरफॉर वाय इक्वल टू काय मग हे यू रेस टू 1/3, म्हणजे वाय विथ रिस्पेक्ट टू यू ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा झालं. हे दोन काढले का आपण हे फंक्शन आपल्याला काढता येतं, हे होमवर्क करा, हे अशा टाईपचं होतं म्हणून ते होमवर्क करा. नेक्स्ट एक्झाम्पल वाय इज इक्वल टू, खूप सोपे एक्झाम्पल असतात, वाय इज इक्वल टू काय बघा 5x क्यूब मायनस 4x स्क्वेअर मायनस 8x रेस टू 9,
रेस टू 9. 5x³ मायनस 4x² मायनस 8x रेस टू 9. कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे हे सांगा आता. कुठल्या टाईपचं आहे बघा. y इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला हे एफ ऑफ एक्स रेस टू के आहे का. हे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, एक्स फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स रेस टू काय एन. याचा अर्थ अशा टाईपचं एक्झाम्पल आहे आपलं. असं असलं तर काय करतो आपण मग पुट y इक्वल टू यू बघ ना. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय करतो यू. सोल्युशनमध्ये गिवन ॲज इट इज लिहा. ह्याला यू माना. याचा अर्थ यू इक्वल टू कारण हे यू इक्वल टू काय आलं मग 5x³ मायनस 4x² मायनस 8x मायनस 8x. ह्याला फक्त फंक्शनला फक्त यू मानलं. ठीक आहे. याचा अर्थ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स झालं. यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय पाहिजे वाय विथ रिस्पेक्ट टू यू पाहिजे. याचा अर्थ देअर फोर काय आलं मग आता वाय इक्वल टू काय फंक्शन होणार आहे. ह्याला आपण यू मानलं ब्रॅकेटला. आता मेन आपलं फंक्शन काय काढायचं आपला dy अपॉन dx काढायचं आपल्याला. त्यामुळं वाय इक्वल टू आपलं फायनल पाहिजे. त्यामुळं वाय इक्वल टू काय आहे ह्याला यू मानलं आहे. याचा अर्थ हे यू रेस टू काय होणार हे 9. याचा अर्थ वाय विथ रिस्पेक्ट टू काय आलं यू आलं. वाय विथ रिस्पेक्ट टू यू. ठीक आहे. मग आता जर पहिल्या आपण डेरिव्हेटिव्ह काढू. कन्सिडर काय करू वाय इक्वल टू यू अपॉन यू रेस टू 9. याचा अर्थ वाय विथ रिस्पेक्ट टू यू डिफरन्शिएट असं लिहायचं वाटल्यास काय करायचं डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू यू किंवा नुसतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता काय आलं मग आता याचा अर्थ dy अपॉन डी यू इक्वल टू कुठल्या फॉर्मॅटमध्ये हे एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ काय 9 यू रेस टू एन मायनस 1 8 बरोबर आहे. 9 यू रेस टू एन मायनस 1 म्हणजे काय आलं हे 9 मायनस 1 म्हणजे किती आलं 8. ओके. आता यूज व्हॅल्यू पुटअप करा इथं म्हणजे किती आले आता दॅट इज इक्वल टू 9 यूज व्हॅल्यू काय यूज व्हॅल्यू पुटअप करा. यूज किती आले आपला 5x³ मायनस 4x² मायनस 8x मायनस